रसिक श्रोत्यांना नंदकुमार भणंगचा सप्रेम नमस्कार. आज 4 ऑक्टोबर या महिन्याच्या अगदी सुरुवातीलाच एका अतिशय प्रसिद्ध अशा व्यक्तिमत्वाचा जन्म झालेला आपणास माहीत आहे. साहित्यसृष्टीला पडलेला ते एक गोड स्वप्न, साहित्यसृष्टीतील तो एक चमत्कारच होता आणि ते व्यक्तिमत्व म्हणजे सांगली जिल्ह्यातील सेटेफळ येथे जन्मलेले गदी माडगूळकर, गजानन दिगंबर माडगूळकर यांची कारकीर्द म्हणजे थक्क करणारीच. काय नव्हते गदिमा. अहो, गदिमा म्हणजे कवी, लेखक, अभिनेते, निर्माते, गीतकार, चित्रपट कथाकार, पटकथाकार, संवाद लेखक, कादंबरीकार, नाटककार, उत्तम असे वक्ते, राजकीय नेते, स्वातंत्र्य सैनिक हे अनेक पैलू त्यांच्या व्यक्तिमत्वात होते. सरस्वतींनी त्यांच्यावर एवढी कृपा होती की आपल्या अत्युच्च अशा प्रतिभेने त्यांनी मराठी साहित्य देश विदेशात पोहोचविले. गदिमांचे मला वाटतं 3 ते 4 एपिसोड आपण पूर्वी केलेले आहे आणि त्यातून त्यांचा पुरेसा असा परिचय पण आपण करून दिलेला आहे. त्यांचा जन्म 1919मध्ये झालेला होता आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांनी मॅट्रिक पास केलेली नव्हती. गरिबीमुळे त्यांना मॅट्रिक नापास झाल्यावर शिक्षण सोडावं लागलं आणि 16व्या वर्षी ते चित्रपट सृष्टीकडे वळले आणि पाहता पाहता चित्रपट सृष्टीला हा एक हिरा गवसला. त्यांनी ही जी कविता लिहिली आहे जोगिया, हा त्यांचा पहिला कविता संग्रह. जोगी म्हणजे योगी मराठीत आणि जोगिया म्हणजे ज्याला वैराग्य प्राप्त झालेले आहे असा तो किंवा अशी ती. या कवितेत एका वारांगणीची कथा आणि व्यथा सांगितलेली आहे. एक अगदी निश्चिम आणि सच्चा प्रेम करणाऱ्यास पैशाची भूक असणाऱ्या, देह व्यापार करणाऱ्या त्या वेश्येने सुरुवातीला नकार दिला आणि नंतर मात्र तिला त्याचा जो पश्चात्ताप झालेला आहे, यातून कवीने स्त्री जीवनातील विविध कंगोरे प्रदर्शित केलेले आहेत. ही एक दीर्घ कविता आहे. तर आपण ऐकूया ही कविता जोगिया. कोण्यात झोपली सतार सरला रंग, कोण्यात झोपली सतार सरला रंग, पसरली पैंजणे सैल टाकूनी अंग. दुमडला गालीच्या तक्के झुकले खाली, तबकात राहिले देठ लवंगा साली. झुंबरी निळ्या दीपात ताठली वीज, का तुला कंचनी अजूनी नाही नीज. थांबले रसिकजन होते ज्याच्यासाठी, ते डावलुनी तू दार दडपिले पाठी. यात कवी सांगतात की तुम्ही कदाचित पाकिजा बघितलेलं असेल आणि तीच पार्श्वभूमी पाकिजातली कोठ्याची किंवा गणिका जिथे नाचतात ती पार्श्वभूमी आहे या कवितेला. तर या गणिकेची त्या ठिकाणी कोण्यात सतार ठेवलेली आहे
अगदी, आणि त्या रात्रीचा रंग सरलेला आहे. पैंजणं अगदी त्यांनी काढून टाकून दिलेले आहेत. गालीचा दुमडून ठेवलेला आहे. तक्के पण खाली पडलेले आहेत. आणि तिथे जी तबक ठेवलेलं होतं त्या तबकात फक्त पानाचे देठ, लवंगा आणि साली उरलेले आहेत. वर जे झुंबर होतं त्या झुंबरात, त्या दीपात अगदी वीज ताठून गेल्यासारखी आहे. आणि इतकी रात्र झाल्यानंतरही हे देवी, हे कंचनी, तुला अजून का झोप आलेली नाही? तू कसला विचार करते आहेस? तुझ्याकरता जे रसिकजन, म्हणजे त्यांच्या या नाचगाण्यानंतरचा जो कार्यक्रम असतो त्याच्याकरता खोळंबून बसलेले आहे आणि ते डावलून तो अगदी दार लावून घेतलेला आहेस. तर कुठल्या चिंतेत आहेस तू? पुढे कवी सांगतात, हळुवार नखलिशी पुन्हा मुलायम पान, निरीखिशी कुसर वर कलती करुणी मान, गुणगुणसी कायते गौर नितळतव कंठी, स्वर वेल थरथरे फूल उमलले ओठी, साधता विड्याचा घाट उमटली तान, वर लवंग ठसता होसी कशी बेभान, चित्रात रेखिता चित्र बोलले ऐने, का नीरलोचनी आज तुझ्या ग मैने. नखलीशी पुन्हा त्या पानाला, म्हणजे पानाला नख लावून त्याचा देठ तोडणं असतं, तर त्या पानाला तू नखली म्हणजे नखानं ते देठ तोडलेलं आहे आणि कलती मान करून, वाकडी मान करून तू त्या पानाकडे बघते आहेस, काहीतरी गुणगुणते आहेस आणि तुझी अगदी गौरांग तुझे नितळ असं तुझ्या कंठात दाटलेला आहे स्वर आणि तुझ्या ओठावर जणू काही फूल उमललेलं आहे. आणि त्या विड्याचा घाट तू जसा हे केला आहेस, त्यावर लवंग अगदी ठसवली आहेस तू आणि अगदी चित्रात दिसावं असं हे चित्र आहे. आणि आरशात मात्र तुझ्या डोळ्यात अश्रू दिसत आहेत, का नीरलोचनी आज तुझ्या ग मैने. त्या अधर फुलांचे ओले मृदुल पराग, हलले साधला भावस्वरांचा योग, घमघमे जोगिया दबात भिजुनी गाता, पाण्यात तरंगे अभंग वेळी गाथा. मी देह विकून या मागून घेते मोल, जगविते प्राण हे अर्पण या अनमोल. रक्तात रुजविल्या भांगेच्या मी बागा, ना पवित्र देही तिळा एवढी ही जागा. ती सांगते की मी हा देह विकते आहे आणि त्याचं मोल मी घेते आहे आणि हे बाकीचे प्राण जे आहेत, बाकीचे जीव माझ्यावर जे जगत आहेत, ते अनमोल असे जीव मी जगवते आहे. जसं काही भांगेच्या बागा मी माझ्या रक्तात रुजवलेल्या आहेत आणि आता मात्र माझ्या अंगावर अगदी तिळा एवढीही जागा पवित्र अशी नाही, मी पूर्ण अपवित्र झालेली आहे. शोधित एकदा घटकेचा विश्राम, भांगेत पेरुनी तुळस परतला श्याम. सावळा तरुण तो खराच ग वनमाली, लाविते पान तो निघून गेला खाली. अस्पष्ट स्मरे मज वेड त्याचे भाव, अस्पष्ट स्मरे मज वेडा त्याचा भाव, पुसलेही नाही मी मंगल त्याचे नाव.
सांगते की अगदी एक घटकेचा विश्राम आणि त्याच वेळेस तो आलेला होता, जो कदाचित कित्येकदा लिहिला असेल, पण तो अगदी अबोल असा तो सावळा तरुण मला अगदी श्रीकृष्णासारखा वाटलेला आहे. आणि त्याच्याकरता मी पान लावते आहे, पण तो परत लाजेने कदाचित तो खाली निघून गेलेला आहे. आणि त्याचा वेडाभाव मात्र माझ्या लक्षात आलेला आहे. परंतु मीही एवढी अभागी की मी त्याचं नाव पण विचारलेलं नाही. तो जाण्या अगोदर काय म्हणतो ते ऐका. बोलला हळू तो दबकत नवख्या वाणी. बोलला हळू तो दबकत नवख्या वाणी. मम प्रीती आहे जडली तुझवर राणी. नीतीचा उघडीला खुला जिथे व्यापार. बावळा तिथे हा इश्का गणितो प्यार. हसुनी म्हणाले दाम वाढवा थोडा. या पुन्हा पान घ्या निघून गेला वेडा. तो अगदी अस्पष्ट असा हळूच अगदी नवीन असल्यासारखं म्हणतोय की हे प्रिये, माझं तुझ्यावर प्रेम जडलेलं आहे. आणि जिथं नीतीचा हा उघडा बाजार आहे, या व्यापारात हा बावळा अगदी त्याचं प्रेम उघड करतो आहे. त्यामुळं मीच त्याला हसून म्हटलेलं आहे की थोडा दाम वाढवा तुम्ही, पुन्हा पुन्हा या, हे पान घ्या. आणि हे ऐकताच, दाम वाढवा हे शब्द ऐकताच तो वेडा निघून गेलेला आहे. राहिले चुन्याचे बोट थांबला हात. जाणली नाही मी थोर तयाची प्रीत. पुन्हा पुन्हा धुंदिते अंतरा आता त्याला. तो कशास येईल भलत्या व्यापाराला. तो हाच दिवस, हीच तिथी, ही रात, ही अशीच होते बसले परी प्रतिक्लांत. आणि तो निघून गेलाय तेव्हा मी चुन्यात घातलेलं बोट अगदी तसंच राहिलेलं आहे. तिथेच हात माझा थबकलेला आहे. आणि मग मला मात्र वाटतंय की मी त्याची प्रीत जाणलेली नाही, त्याचं प्रेम जाणलेलं नाही. आता पुन्हा पुन्हा माझं हे अंतर्मन त्याला शोधतं आहे, पण तो अशा भलत्या व्यापाराला कशाला येईल परत. तो गेलाय, तो गेलाच. आणि तो गेलेला, तो हाच आजचा दिवस, हीच तिथी, हीच रात्र होती. आणि मी पण अगदी रतिक्लांत, रती म्हणजे रती देऊन थकलेली, मी रतिक्लांत होऊन बसलेली होती. वळुनी न पाहता कापिता अंधार आला. तो तारा तुटतो तसा खालती गेला. हा विडा घडवूनी करीते त्याचे ध्यान. त्या खुळ्या प्रीतीचा खुळाचा हा सन्मान. मी त्याच्याकडे पाहताच तो अगदी वळून पण त्यानं बघितलेलं नाही. आणि अंधाराला कापीत तो तसाच खाली उतरलेला आहे, जसा की एखादा तारा तुटतोय. आणि म्हणूनच हा विडा मी आज तयार करते आहे, त्याची आठवण काढते आहे. आणि त्याच्या त्या वेड्या प्रेमाचा हा वेडा सन्मान करते आहे. ही तिथी पाळते व्रतस्थ राहुनी अंगे. ही तिथी पाळते व्रतस्थ राहुनी अंगे. वर्षात एकदा असा जोगिया रंगे. वर्षात एकदा असा जोगिया रंगे. वर्षात एकदा असा जोगिया रंगे. आणि त्यामुळेच ही तिथी मी पाळते आहे अगदी व्रतस्थ राहून. आणि वर्षातून हा असाच एक दिवस येतो, त्यामुळेच मी हे दार दौडून घेतलेले आहे.
धन्यवाद. ही कविता आणि रसग्रहण आपणास आवडले असेल तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा, फॉरवर्ड करा, लाईक करा. धन्यवाद.